आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रभारी कुलगुरू मॅडम, आदरणीय डॉक्टर ज्योती जाधव, अध्यासनाचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक MP गोखले सर, कुलसचिव VN शिंदे सर आणि या सभागृहात उपस्थित असलेले पुस्तकाचे प्रकाशक रावसाहेबजी पुजारी, मोठे देसाई, बबनरावजी रानगी साहेब आणि आदरणीय मंच. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पुण्यामध्ये एक अनहेर्ड व्हॉइसेस नावाचे एक इंग्रजी मासिक जे जगभर जातं, त्या इंग्रजी मासिकासाठी मी लेखक म्हणून काम केलं आणि त्या पुस्तकासाठी जे लेख लिहिले, इंग्रजी लेख लिहिले, त्याचं एक मोठं कलेक्शन झालं आणि पुढं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अजून 2-3 पुस्तकाचं प्रकाशन होत असताना त्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे, या सगळ्या लेखांचा कुठेतरी संग्रह असला पाहिजे एका ठिकाणी. तर मग आमचे जे मी मराठीत लिहिलेलं आहे मॅडम, मला इंग्रजी येत नाही, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो मला इंग्रजी येत नाही. माझे लेख विजय सोनवणे सर जे आहेत त्यांनी अनुवादित केले, जे पत्रिकेचे संपादक आहेत अनहेर्ड व्हॉइसेसचे. तर या पुस्तकामध्ये या आधी पुस्तकाचं माहिती देण्याआधी अहिल्यादेवी आणि कोल्हापूरचं एक जवळचं नातं आहे. अहिल्यादेवींचे वडील हे अंबाबाईचे मानकरी इथले, त्यांचं ओरिजिनल नाव, मूळ नाव जे आहे तुकोजी शिंदे आहे. त्यांच्या वंशावळीमध्ये ते अंबाबाईचे मानकरी असल्यामुळं त्यांना सगळेजण त्यांचं नाव मानकोजी असं पडलं, टोपण नाव मानावरून. आणि अहिल्यादेवींचा जन्म हा अंबाबाईच्या कृपेनं झाला, कारण त्या मानकोजी शिंदेंना 7 मुलं होती आणि 7 मुलाच्या पाठीवर मुलीचा जन्म व्हावा अशी त्यांनी कामना केली, म्हणजे देवीला नवस केला होता, अशी ती कथा आहे. त्यांचे जे अहिल्याचरितम नावाचा जो ग्रंथ लिहून घेतला अहिल्यादेवींनी, त्याच्यामध्ये ही नोंद आहे. त्यांच्या जन्माची कुंडली, जन्माची टीप सगळी त्याच्यामध्ये ही सगळी माहिती आहे, वर्णन आहे. तर असं हे अहिल्यादेवींचं कोल्हापूरशी असलेलं नातं आणि त्यांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे, त्याच्याबद्दल मी विद्यापीठाचा मी मनापासून आभारी आहे. या पुस्तकामध्ये 28 लेख आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं लोककल्याणकारी कार्य, त्यानंतर त्यांनी एक प्रशासक म्हणून जे घेतलेले निर्णय आहेत आणि या निर्णयाला फडणीसी कायद्याचं जे स्वरूप मिळालेलं आहे. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये संविधान केलं होतं, त्याच्यामध्ये 15 कायदे अस्तित्वात आले होते. त्यांनी जे न्याय दिला होता वेगवेगळ्या प्रकरणामध्ये, त्या न्यायाला त्यांनी कायद्याचं स्वरूप दिलं होतं आणि ती 15 कलम आपल्या या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर अहिल्यादेवींचे जे मराठी शिलालेख आहेत, इन्स्क्रिप्शन, जे इतिहासासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात, अभ्यासकांसाठी, इतिहास संशोधकांसाठी. वेगवेगळ्या मंदिर आणि घाटावरचे हे शिलालेख आहेत, विशेषतः काशी विश्वनाथाच्या त्या ठिकाणचा शिलालेखही आपण मराठीमधलं जशाला तसंच ती सगळी शिलालेख त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर अहिल्यादेवींचा जो वर्षाचा धार्मिक खर्च होता, त्यांचा जो पर्सनल खर्च होता, त्या खर्चाची सुद्धा माहिती या पुस्तकात दिलेली आहे. म्हणजे 28 वर्ष त्यांनी जो खर्च, त्यांना जी खाजगी सनद मिळाली होती छत्रपती शाहू महाराज आणि थोरल्या बाजीरावांकडून, त्या खाजगीतून जो खर्च केलेला होता त्यांनी लोककल्याणकारी कार्यासाठी, तर तो खर्चही मी या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळातली जी महत्त्वाची जी गरज होती की काशी विश्वनाथाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे, या देशातले 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, 4 धाम उभं राहिले पाहिजे, तर त्याची जी योजना होती, तर त्याच्यामधलं काशी विश्वनाथ आणि विष्णुपद गयेचं मंदिर, गया येथील विष्णुपद मंदिर, या दोन्ही मंदिरांची जी निर्मिती आहे त्याची संपूर्ण तपशीलवार या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर अहिल्यादेवींनी 28 वर्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्वतःची नाणी पाडलेली, चांदीची आणि तांब्याची, त्याचीही सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर अहिल्यादेवींना नेपाळसह भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा मान आहे. नुसता मान नाही तर महाशिवरात्रीच्या पहिल्या पूजेचा मान आहे, की अहिल्यादेवींनी पूजा केल्याशिवाय तिथं दुसऱ्यांना दर्शन घेता येत नाही, अशी जी पद्धत आहे, परंपरा आहे, ती सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली. त्यानंतर अहिल्यादेवींचं जे स्वतःचं खाजगी संग्रहालय, पुस्तकांचं संग्रहालय, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ग्रंथ होते त्याची सुद्धा सूची या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे अहिल्यादेवींनी या देशातलं पहिलं विद्यापीठ, म्हणजे आपल्या भाषेतलं जे विद्यापीठ आहे ते अहिल्यादेवींनी काशी इथं
काशी या ठिकाणी सुरू केलं, त्याला ब्रह्मपुरी असं नाव दिलं होतं त्यांनी. त्या काळातली जी गरज होती, गणित, विज्ञान, ज्योतिष ही प्रमुख विषय होते त्यावेळेची, ती शिकण्यासाठी त्यांनी जातीची अटच काढून टाकली की त्यावेळेस काही म्हणजे काही शिक्षण घ्यायचं असेल तर ते ठराविक वर्गाकडे ती त्याचे अधिकार होते. परंतु काशी विश्वनाथाची निर्मिती केल्यानंतर ते शहर कॅपिटल म्हणून पुढं आलं पाहिजे. महाराष्ट्रातून गेलेली जी माणसं आहेत त्यांची एक वस्ती झाली पाहिजे आणि तिथं काहीतरी अजून एक चांगलं काम झालं पाहिजे म्हणून त्यांनी ब्रह्मपुरी नावाचं एक विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन केलं आणि अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेऊन त्यांच्याकडून परत माळव्यामध्ये ज्ञानदानाचं काम करून घेतलं. तर अशा पद्धतीनं ही सगळी सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. 144 पानाचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये लिहिताना काही इंग्रजीमध्ये चुका, व्याकरणाच्या चुका झाल्या असतील त्या लेखक म्हणून मी मान्य करतो आणि पुढच्या आवृत्तीमध्ये आम्ही त्या नक्की दुरुस्त करू. आपण माझ्यासारख्या एका छोट्या लेखकाला माझं या ठिकाणी पुस्तक प्रकाशित करत आहे त्याबद्दल मी संपूर्ण विद्यापीठाचं, अध्यासनाचं आणि रावसाहेब पुजारी सरांचं मी मनापासून आभार मानतो. आमचं धन्यवाद. त्यानंतर आपण पुस्तक प्रकाशन करूया आणि त्याच्यानंतर मग